नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. सोयाबीन बाजारभाव मध्ये तुफान वाढ होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे कारंजा, जिथे आवक 3500 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 5395 रुपये, जास्तीत जास्त दर 6000 रुपये आणि सर्वसाधारण दर 5875 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 1977 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 5250 रुपये, जास्तीत जास्त दर 5860 रुपये आणि सर्वसाधारण दर 5554 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लातूर, जिथे आवक 14399 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 5588 रुपये, जास्तीत जास्त दर 6071 रुपये आणि सर्वसाधारण दर 5900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला, जिथे आवक 1355 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 4500 रुपये, जास्तीत जास्त दर 5945 रुपये आणि सर्वसाधारण दर 5700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट, जिथे आवक 1503 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 3550 रुपये, जास्तीत जास्त दर 6145 रुपये आणि सर्वसाधारण दर 5600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जालना, जिथे आवक 562 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत पिवळा असणार आहे आणि कमीत कमी दर 5200 रुपये, जास्तीत जास्त दर 6800 रुपये आणि सर्वसाधारण दर 5800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह सोयाबीनचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.